डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने भारतामध्ये संविधान लिहून तो संविधानाचा आत्मा आजही जिवंत ठेवलेला आहे। आणि या संविधानामुळे आज स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळे जे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते ते जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम हे आजचं सरकार करत आहे। पण जर आपण भारताचा इतिहास जर पाहिला आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर इतिहास पाहिला तर काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेबांना हिंदू बिल कोड अपेक्षित होतं, त्याला विरोध करण्याचं काम हे त्यावेळेस इतिहासामध्ये काँग्रेसने केलं। ज्यावेळेस आरक्षण लागू झालं पाहिजे असा मुद्दा आला त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूजी यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं की अशा प्रकारचं आरक्षण नको, त्यामुळे प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला पाहिजे, त्याचं पत्र मिळालं पाहिजे। म्हणजे सुरुवातीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते काँग्रेसने केलं आहे। हे मी सांगत नाही, हा इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत 2 निवडणुका लढल्या, त्या निवडणुकीला काँग्रेसने विरोध केला, काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला। आणि तुम्हाला कल्पना असेल की नारायण काजोलकर यांना त्यांनी लढवलं, ते जिंकले। फक्त लढवलंच नाही, त्यानंतर त्याच नारायणरावांना पद्मविभूषण देण्याचं कामही हे काँग्रेसने केलं। का केलं तर बाबासाहेबांचा अपमान व्हावा, अपमान करावा म्हणून त्यांनी केलं। त्यामुळं सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या धोरणाला त्यांनी विरोध केलेला आहे। हा इतिहास आहे आणि हा इतिहास अनेक वेळा आपण वाचतोय आणि तो लोकांपर्यंत नेहमीच पोहोचतोय।